ओबीसी नेते लक्ष्मण हाकेजी आपल्यासोबत आहेत। खरं तर आज जरांगे मुंबईकडे जाण्याकरता आज बैठक होत आहे, मुंबईकडे ते रवाना होणार आहे। जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या दृष्टीने मुंबईची हाक दिलेली आहे, कसं पाहताय? हा बेजबाबदार माणूस आहे, हा एकदम गावगाड्यातला छपरी माणूस आहे। आता या भाषेत बोलावं लागेल आम्हाला, कारण संविधानाची भाषा बोलून बोलून बोथट झालेली, ती कुणीही कळून घ्यायच्या भानगडीत पडत नाही। असल्या टपोरी माणसाच्या सांगण्यावरनं जर महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येचे हक्काधिकार बुडवले जाणार असतील, ओबीसीचं आरक्षण संपणार असेल, तर आम्हाला सुद्धा अग्रेसिव्हली पुढे यावं लागेल आणि या जरांगे नावाच्या माणसाला उत्तर द्यावं लागेल। खरं तर आता माघार नाही, गुलाल उधळतच परतायचं असं अगदी ते बोलून झालं, अशी वल्गना सुद्धा त्यांनी केलेली आहे। अरे गुलाल काय तुझ्या बापाच्या घरी तिथं काय गोण्या भरून ठेवलेत का गुलाल उधळायला? आणि मग तू पाठीमागं मुंबईला गेला होता, जो गुलाल उधळला होता त्या गुलालाचं काय? ह्याला मुळात आरक्षणातलं काहीही कळत नाही। हा या माणसाला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येत नाही। ह्याला काय ज्ञान असेल हो? कुठली पुस्तकं वाचली असतील हो? त्यामुळं ही थिल्लरगिरी चालल्या प्रगत अशा पुरोगामी महाराष्ट्राच्या संविधानिक तत्वांचा ओबीसीच्या आरक्षणाची वाट लावण्याचं काम या जरांगे नावाच्या खोळचट माणसाकडून चाललंय। आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की त्यांना अनेक आमदार, मंत्री, खासदार, पक्षप्रमुख त्याला सपोर्ट करतायत। गेवराई बीड परिसरामध्ये आपल्या विरोधात सुद्धा मोठे आंदोलन येत आहे, अनेक आव्हान सुद्धा देण्यात येत आहे, कसं पाहताय? कोण हे आंदोलन करताय, काय म्हणणार? अजितदादा पवारचे आमदार, शरद पवारांचे खासदार, वेगवेगळी माणसं माझे पुतळे जात आहेत, माझ्यावरती अलिगेशन करतायत। आम्ही काय म्हणतोय तर ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, आणि हे काय म्हणतायत तर तुला बघून घेऊ, तुला का हे करू, तुला ते करू। आमचीच माणसं आमच्यावर सोडली जातात। अरे निवडून आलेला आमदार कधी एका जातीची बाजू घेऊ शकतो का? मग तुला आमच्या आमच्या दारात मतं मागायला यायची आहेत का नाही यायची आहेत? आम्हीच मतं देऊन तुम्हाला निवडून दिलं, आता आम्ही त्यांना मतपेटीतनं दाखवू ना। आमच्या वाड्या वस्त्यावर तांड्यावर तू ये, तुला सांगतो तुम्हाला सगळ्या प्रतिनिधींना आम्हाला सुद्धा मताची आणि हक्काधिकाराची भाषा बोलावी लागेल। आपले पुतळे सुद्धा तिथे झालेले, कोणते आमदार आणि काय तुम्ही? अरे त्याच्यात दम नाही। अरे माझा पुतळा काय जाळतोय? मी यायला लागलोय तिकडं। तुझ्यात दम असेल तर ज्या ठिकाणी पुतळा जाळला तिथंच येतोय, एकटा येतोय, कुठलाही पोलीस फोर्स न घेता येतोय। मला जाळ, तुझ्यात जर काही धमक असेल ना मला जाळ, मी बळी जायला तयार आहे। आपण आता जे म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तिथले स्थानिक आपल्या विरुद्ध हे संपूर्ण आंदोलन करताय किंवा शरद पवार पक्षाचे हे कोण, म्हणजे त्यांचे वरिष्ठ नेते याच्या मागे आहे असं वाटतं आपल्याला? अजित पवार, शरद पवार एकच आहे, ते वेगळे नाहीत। जर वेगळे असते तर बजरंग सोनवणे, सोळंके, पंडित हे एकत्र येऊन आंदोलनात सामील नसते झाले। त्यामुळं शरद पवार असोत की अजित पवार असोत की सुप्रिया सुळे असोत, हे ऑलरेडी भाजपमध्ये सामील झालेले आहेत। त्यामुळं त्यांच्याकडून आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही। पण ओबीसी बांधवांना मी एक कळकळीची विनंती करतोय, पुढाऱ्यांच्या नादाला लागू नका। आम्ही कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते नाही आहोत। तुम्ही ओबीसीच्या मुवमेंटमध्ये उतरा। तुम्ही जर आता ओबीसीच्या मुवमेंटमध्ये नाही उतरला तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल। एकीकडे तुम्ही जसं सांगता राष्ट्रवादी काँग्रेसचे, शरद पवार पक्षाचे नेते आंदोलन करतायत तुमच्या विरोधात, आणि दुसरीकडे मंडल यात्रा सुद्धा नागपुरातूनच सुरू झालेली आहे। शरद पवार स्वतः उपस्थित होते इथे। शरद पवारांना लाज वाटली पाहिजे, एवढ्या वयोवृद्ध नेत्यावर बोलताना आम्हालाही वेदना होत आहेत, कारण आम्ही सुसंस्कृत घरातली माणसं आहोत। एका बाजूला जरांगेचं संपलेलं आंदोलन परत त्या माणसाला बोलवून आणून उपोषण करायला लावणारे शरद पवार, दुसऱ्या बाजूला एका बाजूला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे म्हणणाऱ्या जरांगेला रसद पुरवणारे शरद पवार, दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या बाजूनं मंडल यात्रा काढायचा नौटंकीपणा करतायत। एवढं कळत नसेल असं वाटतंय का शरद पवारांना? कुठेतरी राज्य सरकारने वेळीच या सगळ्या गोष्टींना आळा टाकला असता किंवा तिथे आधीच रोखलं असतं जरांगेंना, ते आतापर्यंत हे सगळं ताणलं नसतं। अहो एवढं बेकायदा माणूस बोलतोय, हा शिव्या घालतोय मुख्यमंत्र्यांना शिव्या घातल्या जात असताना अजितदादा पवार आणि त्याचे आमदार त्याला पाठिंबा देत आहेत। मग नक्की काय चाललंय आम्हाला कळत नाही। मुख्यमंत्री महोदय, तुमची आयमाई काढणं म्हणजे तुमचा पर्सनल अपमान नाही आहे। तुम्ही महाराष्ट्राच्या संविधानिक पदावर बसलेले आहात, हा महाराष्ट्राचा अपमान आहे, आणि तुमचा अपमान होताना आम्हाला वाईट वाटतंय। त्यामुळं मुख्यमंत्री महोदय, तुमच्या या सत्ताधारी मांडीला मांडी लावून बसलेल्या माणसांना आवरा। आम्हाला काय जाळायचं ते जाळायला सांगा, आमच्यावर काय हल्ले करायचे ते करा म्हणून सांगा। आम्ही ग्रासरूटला फिरतो आहोत, आम्हाला एक साधा पोलीस सुद्धा आमच्या बरोबर नाही। देशाची आर्थिक राजधानी मुंबई, आणि तिथे जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची ही हाक दिलेली आहे। त्याला विरोध सुद्धा आता सुरू झालेला आहे, काही जणांनी तशी मागणी सुद्धा की मुंबईत येऊ द्यावी। आगरी कोळी भंडारी बांधवांनी आपल्या हक्क अधिकारासाठी पनवेलजवळ हायवेला येऊन थांबावं। जरांगे नावाच्या येडपट माणसाला
मुंबईमध्ये प्रवेश करू देऊ नये. जरी मुंबई महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी असली तर आगरी कोळी भंडारी या भूमिपुत्रांची मुंबई ही नगरी आहे. तुमच्या हक्क अधिकारावर तुमचं झोपडं उद्ध्वस्त करायला जर कोण माणूस पुढे चालला असेल तर मुंबईतल्या आगरी कोळी भंडारी बांधवांना माझी विनंती आहे की आपल्या हक्क अधिकारासाठी तुम्ही रस्त्यावर या. शेवटी प्रश्न, आपण गेवराईला चालले आता, तुम्हाला या निश्चित गेवराईला जात आहे. जिथं पुतळा जाळला तिथं जात आहे. माझ्याच बांधवांना मला रात्री 2 वाजेपर्यंत शिव्या द्यायला लावल्या. त्या बांधवांना आता पाठवून द्या म्हणावं. आणि तुझ्यात जर थोडा दम असेल, मी होळकराची औलाद आहे, महाराजा यशवंतराव होळकराची समोरासमोर वार करणारी औलाद आहे. तुझ्या जरा जर धमक असेल ना, तू ये समोर. लक्ष्मणजी धन्यवाद. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर.